तुझ्यावर प्रेम करते. स्पर्शाची नाभाळी जागते मनात. मग ही तरुणपणीची हौसे मौजेची वर्ष गेली कुठे? नोकरीत आणि कुटुंबाचं करण्यात हयात घालवली. माझ्या मनाचा विचारच आला नाही कधी मनात. आणि आता या वयात प्रेमाच्या गोष्टी सुचतात. ऊन झेलले कधी मी कांचन, वशाची बालमैत्रीण. आता माझ्या देखत माझ्या नवऱ्याला वशा म्हणते टावळी. का हो? मी कधी तरुण नव्हते. मला कधी हौसमौज करावीशी वाटली नसेल. चित्रपट ओळखला का? सहसा निवृत्ती म्हणजे आता आयुष्यात काही उरले नाही, फक्त निवांत एका जागी बसायचे आणि आराम करायचा, असा एक सर्वसाधारण समज असतो. पण आपले दातेसाहेब जरा वेगळे आहेत. निवृत्तीनंतर त्यांना चक्क पत्नीची नव्याने आठवण येते. संसाराच्या रगाड्यात आणि जबाबदाऱ्या पार पाडताना प्रेम करायचं कुठेतरी राहूनच गेलं, ही जाणीव त्यांना होते. पण आता ती चूक निस्तरायचीच असं पक्क त्यांच्या मनात येतं. ते पत्नीला तसं बोलून दाखवतात. तेव्हा हा त्या दोघांचा संवाद खूप मनस्वी आहे. मुलं मोठी झाली, सुना नातवंड आली. बघता बघता आपण नवरा बायकोचे आजी आजोबा झालो. मग ही तरुणपणीची हौसे मौजेची वर्ष गेली कुठे? ऐकतेय मी, बोला ना. नाही, आयुष्यात किती गोष्टी करायच्या राहिल्यात आपल्या. म्हणजे बघ, चोरून भेटणं, चोरून बोलणं, चोरून प्रेम करणं, किंवा चोरून पत्र लिहिणं, किंवा असे एकांतात बसून मोकळेपणानं एकमेकांशी बोलणं. आणखी तू तिथे मी हा संजय सुरकर यांचा सिनेमा म्हणजे खऱ्या अर्थाने एका गोड आणि बंडखोर प्रेमाची गोष्ट आहे. वयाची साठी ओलांडलेल्या या जोडप्याच्या प्रेमात आपणही नकळत कसे पडतो, याचा हा एक अतिशय सुंदर आणि गमतीशीर प्रवास आहे. नानासाहेब निवृत्त झाल्यावर आता उरलेले आयुष्य त्यांची पत्नी उषासोबत अगदी मजेत आणि एकमेकांच्या सहवासात घालवण्याची गोड स्वप्ने ते पाहत असतात. आता त्यांच्याकडे भरपूर वेळ आहे आणि तो संपूर्ण वेळ त्यांना फक्त स्वतःसाठी आणि एकमेकांसाठी जगायचे आहे. पण अचानक परिस्थिती अशी वळते की त्यांना वेगळं राहावं लागतं. या सगळ्या धावपळीत आणि परिस्थितीच्या रेट्यामुळे आई वडिलांची मुलांमध्ये अक्षरशः वाटणी होते आणि या दोघांना एकमेकांपासून दूर दोन वेगवेगळ्या शहरांमध्ये राहावे लागते. आई किंवा नाना दोघांपैकी कोणीतरी आमच्या बरोबर हवंच. असं करूया का? वी विल हॅव नाना, यू विल हॅव आई. येस, करेक्ट. दोघांनाही आवडेल ते. अरे 100% आवडेल. पण स्वार्थी, लोभी, क्रूर मुलांनी स्वतःच्या सोयीसाठी आईबाबांना वेगळं केलंय आणि आता त्या दोघांना मुलांच्या घरी वाईट वागणूक मिळते. आणि मग इत्यादी इत्यादी अशी रडारड यात अजिबात नाहीये. हे विशेष, त्यांची मुलं खरंच गुणी असतात. माझ्या आणि आईंच्या समोर वेगळे व्हावं लागल्यावरही हे जोडपं रडत कुढत बसत नाही. एकमेकांना चोरून पत्र काय लिहितात, फोन काय करतात. पत्राचा सीन तर कमालच झाला आहे. जी सौ सुप्रिया कशी आहे? प्रसादला जमल्यास 1-2 दिवसाची सुट्टी काढून किंवा शनिवारी रविवारी येऊन जाण्यास सांगावे. तुमचा नाना. आमच्याबद्दल एखादी ओळ लिहायला काय शाई संपली होती? या संपूर्ण चित्रपटाची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे मोहन जोशी आणि सुहास जोशी यांच्या अभिनयाची जुगलबंदी. सुहास जोशी यांच्या ताकदीच्या अभिनयाबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. त्यांच्या चेहऱ्यावरील ती शालीनता आणि सोज्वळपणा या भूमिकेला एक वेगळीच उंची देऊन जाते. वसंत, तुझ्या भाषणाची कॅसेट देशील? निदान तुझा आवाज. घरातली एक समजूतदार सासूबाई ते नवऱ्याची अल्लड बायको हा त्यांचा प्रवास अतिशय सुंदर आहे. आणि दुसऱ्या बाजूला मोहन जोशी यांनी आपलं भारदस्त व्यक्तिमत्व अलगद बाजूला ठेवून दातेसाहेबांच्या भूमिकेत एक सरळ सोपी गंमत आणली आहे.
दाते साहेबांसारखी महत्वाची भूमिका निभावतानाही त्यांचा अभिनय अजिबात अवजड क्लिष्ट असा होत नाही. उगाच भूमिकेचे कांगोरे दाखवण्यासाठी अवघड कसरत नाही किंवा कसलं अवडंबर नाही. त्यामुळेच मोहन जोशींचा अभिनय थेट आणि मजेशीर वाटतो आणि प्रेक्षकांना चित्रपटात रमवून ठेवतो. संजय सुरकर यांनी दिग्दर्शनाचा तोल अचूक सांभाळला आहे. वयाची साठी ओलांडलेल्या जोडप्याची ओढ कोणत्याही लाऊड मेलोड्रामाशिवाय अत्यंत शिताफीने पडद्यावर उतरवली आहे. संवादांपेक्षा प्रकाश योजना आणि कॅमेऱ्याच्या कोनातून व्यक्त होणारा तो विरहाचा मूड प्रेक्षकांना भावतो. हरवलेले प्रेम पुन्हा शोधण्याच्या या जोडप्याच्या गमतीशीर आणि खुमासदार प्रवासाची सांगता सुद्धा दिग्दर्शकाने सुरेख जुळवून आणली आहे. कधी ऊन झेलले थोडक्यात सांगायचे तर हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीतील एक मैलाचा दगड म्हणता येईल. उत्तम अभिनय, बांधेसूद पटकथा आणि हुकुमी दिग्दर्शन याचा सुंदर मेळ असलेला हा चित्रपट आवर्जून पाहण्यासारखा आहे. आणि या अशा हटके विषयावरील चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या स्मिता तळवलकर यांचा उल्लेख अपरिहार्य आहे. या चित्रपटात त्यांनी एक खुमासदार भूमिकाही केली आहे. स्मिता ताईंच्या आणखी कोणत्या चित्रपटावर तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडेल? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि या चित्रपटात तुम्हाला सर्वात जास्त काय आवडलं हे आम्हालाही कळवा. रसिक हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा. चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तुर्तास इतकेच.